जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, या साईडला तुम्हाला रिलायन्स कंपनी दिसत असेल. या कंपनीला 100 करोड रुपये लागतात बिझनेस करण्यासाठी, व्यवसाय चालवण्यासाठी. तर त्या 100 पैकी जे व्यवसायाचे जे मालक आहेत मिस्टर मुकेश, जस्ट इमॅजिनरी स्टोरी आहे, ऍक्च्युअल जे रिलायन्स कंपनी आहे त्याचं आणि या स्टोरीचं काही घेणं देणं नाहीये. ओके, सो मिस्टर मुकेश हे जे कंपनीचे मालक आहेत यांच्याजवळ स्वतःचे 30 करोड रुपये आहेत. कंपनीला लागतात 100 करोड, 1 अब्ज. त्यापैकी कंपनीचे मालक जे आहेत मुकेश, त्यांच्याजवळ 30 करोड रुपये स्वतःचे आहेत. तर या 30 करोड रुपयाला अकाउंटिंग लँग्वेज मध्ये म्हणू शकता तुम्ही अन अमाउंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय ओनर इज कॉल्ड ॲज कॅपिटल. ते स्वतःचं कॅपिटल तुम्ही म्हणू शकता. आता लागणार आहेत व्यवसायाला 100 करोड, त्यापैकी मालकाजवळ स्वतःचे 30 करोड आहेत. आता जे राहिलेले 70 करोड आहेत हे घेण्यासाठी त्यांच्याजवळ अनेक मार्ग खुले आहेत. ते कंपनीचे शेअर्स विकू शकतात, डिबेंचर्स विकू शकतात, त्याचबरोबर बँकेकडून लोन घेऊ शकतात, लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेऊ शकत असतात, राईट. व्यापारी बँकांकडून किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मार्फत जे छोटे मोठे वित्तीय संस्था असतात त्यांच्याकडून घेत असतात, किंवा ट्रेड क्रेडिट घेत असतात. असे अनेक मार्ग आहेत. बट त्यापैकी मिस्टर मुकेशने असं डिसाईड केलं की आपण काय करूयात, राहिलेले जे 70 करोड रुपये आहेत त्यापैकी आपण आपल्या कंपनीचे 20 करोड रुपयाचे भाग विकूयात. 20 करोड रुपयाचे काय विकूयात, भाग. म्हणजेच काय, आता त्यांनी लोकांना सांगतील की आम्हाला 20 करोड रुपयाचे भाग विकायचे आहेत. जर तुम्हाला आमच्या कंपनीचे शेअर्स किंवा भाग खरेदी करायचा असेल, समहक्क भाग असेल, अग्रहक्क भाग असेल तर घेऊ शकता. आता लोक काय करतील, त्यांच्या जवळचे पैसे आहेत रिलायन्स कंपनीला देतील. कोणी ह्या 20 करोड पैकी कोणी 500 देईल, कोणी 1000 देईल, कोणी 10 लाख देईल, कोणा 20 लाख देईल. बट कंपनी काय करेल, हे 20 करोड रुपये भाग विकून हे करेल. मग सर आता कंपनीला पैसे आले 20 करोड, मग ज्यांनी हे 20 करोड रुपये दिले ते कंपनीचे काय होतील, ते सुद्धा कंपनीचे मालक होतील, भागधारक होतील. सर त्यांना काय फायदा, साधं सिंपल आहे. जे भागधारक असतात, समहक्क भागधारक असेल तर जसं जसं कंपनीचं भांडवल वाढत जाईल तसं तसं तुमच्या भागाची किमती वाढत जातात. अग्रहक्क भागधारक असतील तर ठराविक दरानं तुम्हाला प्रत्येक वर्षी तुम्हाला लाभांश मिळत असतो. आता कंपनी काय करेल, हे 20 करोड रुपये भाग विकून घेईल आणि मग जेही लोक हे भाग परचेस करायलेत त्यांना अशा प्रकारचं एक भाग प्रमाणपत्र कंपनी देते. क्लिअर दिसत असेल, जुनं भाग प्रमाणपत्र आहे, भागाच्या किमतीवर जायचं नाही, 1992 आहे. चालू असेल तर कोणी दिलं नसतं, 1992 ऑलरेडी त्या व्यक्तीनं हा भाग विकलेला सुद्धा असेल. ऑलराईट. हा, तर कंपनी अशा भागधारकांना भाग प्रमाणपत्र देते. ऑलराईट. आता त्याच्यानंतर जर कंपनीला नुकसान झालं तर ह्या भागधारकांचं नुकसान आहे, कंपनीला फायदा झाला भागधारकांचा फायदा आहे. म्हणजे जर कंपनी वरचेवर वाढत गेली, कंपनीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला, तर जेवढा फायदा ह्या मुकेशचा होतो तेवढाच फायदा या भागधारकांचा होतो. म्हणून यांना काय म्हणलेलं आहे, कंपनीचे मालक. फायदा झाला तर चांतक, नुकसान झालं तर शामतक, राईट. त्याच्यानंतर कंपनीला पाहिजे होते 100 करोड, त्यापैकी मालकानं टाकले 30 आणि भाग विकून टोटल जमा किती केला आपण, 20. आता राहिले किती सर, राहिलेत आता 50. तर 50 पैकी कंपनीनं काय केलं, 10 करोडचे कर्ज रोखे विकले. 10 करोडचे काय विकले, कर्ज रोखे. आता नवीन टर्म आपण डिस्कस करायला चालू केलं. आपण कर्जाऊ भांडवल आणि मालकी भांडवल यापैकी जे कर्जाऊ भांडवल आहे आणि कर्जाऊ भांडवलाचे 7 ते 8 जे विविध मार्ग आहेत ते काल आपण डिस्कस केलं. त्यापैकी पहिला मार्ग होता तो म्हणजे कर्ज रोखे. ते आज आपण अभ्यास करणार आहोत. ओके. आता हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर 1 मिनिटाचा इथं पॉज घ्यायचं, व्हिडिओला पॉज करायचं आणि तुमच्या पुस्तकांमध्ये 1-2-3 पेज समोर गेल्यानंतर भाग आणि कर्ज रोखे याच्यातला फरक दिलेला आहे. फटाफट तो एक वेळेस वाचून घ्यायचा की भाग म्हणजे काय आणि कर्ज रोखे म्हणजे काय, दोन्ही मधला फरक. आणि मग तिथून पुढे हा व्हिडिओ बघायला चालू करायचा, 1 मिनिटाच्या आत समजून जाईल. ओके. मी तो पार्ट अगोदर घेत होतो बट खूप साऱ्या गोष्टी सिक्वेन्स वाईज न झाल्यामुळे सिक्वेन्स ब्रेक होतो, त्यामुळे मी जस्ट तुम्हाला सांगायलो. याच्यानंतर भाग आणि कर्ज रोखेचा व्हिडिओ येणारच आहे. ऑलराईट, डन. चलो, ग्रेट.
किंवा डिस्क्रिप्शन मध्ये भाग आणि कर्ज रोख्याच्या व्हिडिओची लिंक मी टाकेन, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून घेऊ शकता. आता हे कर्ज रोखे कसं काम करतात चेक करा. कंपनी काय करेल, स्वतःचे 10 करोड रुपयाचे कर्ज रोखे विकेन. याचा अर्थ काय की ज्या लोक भाग घेऊ वाटलं नाही, जे लोकांना भाग घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही, कारण जेवढा फायदा, काही काही लोक असे असतात की पैसे गुंतवणूक करायला, तर ते गुंतवणुकीमध्ये आपल्याला फायदा आहे का लॉस याचा विचार करत असतात. मग अशा वेळेस ते काय करतील, कर्ज रोखे खरेदी केले. सर सपोज मी एखाद्या कंपनीचे डिबेंचर्स किंवा कर्ज रोखे खरेदी केले, तर मला काय फायदा मिळते, व्यवस्थित चेक करा. कंपनी सर्व कर्ज रोखे धारकांना सांगते की बाबा आम्ही हे तुमच्याकडून जे 10 करोड रुपये घ्यायलोत, ते आम्ही एका निश्चित कालावधीसाठी घ्यायलोत. किती वर्षासाठी घ्यायलोत, 5 वर्षासाठी घ्यायलोत. त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत, राईट. आणि जर ज्या व्यक्तीकडून पैसे घ्यायलेत, मग तो म्हणेल की बाबा मला पुरावा काय, मी माझे पैसे तुम्हाला द्यायलो, बट त्याचा पुरावा काय देणार मी, तर कंपनी सांगेल आम्ही अशा एक प्रकारचा तुम्हाला डिबेंचर सर्टिफिकेट, राईट, कर्ज रोखे प्रमाणपत्र वाटू, ज्याच्यामध्ये लिहिलेलं असेल कंपनीचं नाव, तुमचं नाव, किती कालावधीसाठी पैसे घेतलं, काय नाही. आता हे सगळ्या गोष्टी हे जुनं आहे, 1993चं आहे, राईट. त्यामुळे आता हे व्हॅलिड नसेल, कारण हे कर्ज रोख्याची परतफेड ऑलरेडी झालेलं असेल, तेव्हाच कर्ज रोख्याची परतफेड झालेली आहे. हे इमेज मी तुम्हाला DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर चॅट सेक्शन मध्ये पण सेंड करेन. जे बिग बुल बॅचचे स्टुडंट्स आहेत त्यांना एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचं. कंपनी काय करेल, अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र त्यांना देईल. आता सपोज तुम्ही जर एका कंपनीचे कर्ज रोखे झालात, तर तुम्हाला फायदा काय, दरवर्षी, नीट लक्षात घ्या, दरवर्षी कंपनीला फायदा होऊ दे किंवा नुकसान होऊ दे, तुम्हाला ठराविक दराने तुमचं लाभांश, तुम्हाला व्याज, कर्ज रोखे धारकांना सहसा लाभांश मिळत नाही, कर्ज रोखेदारांना व्याज मिळत असतं, राईट. तुम्ही जर आमच्या कंपनीचे कर्ज रोखे धारक झालात, तर दरवर्षी तुम्हाला ठराविक दराने व्याज मिळेल. हेच 10 करोड रुपये तुम्ही जर बँकेत टाकले असते, तर बँक तुम्हाला त्याच्यावर 5% इंटरेस्ट दिली असती. तर कंपनी काय सांगते सर्वसामान्य नागरिकांना की तुम्ही आमच्या कंपनीचे कर्ज रोखे व्हा, म्हणजेच काय, आम्हाला पैसे द्या, तुम्ही दिलेल्या पैशातून आम्ही व्यवसाय मोठा करू, आमचं प्रॉफिट वाढवू, आमचं कॅपिटल मोठं करू, आणि मग जे पैसे तुम्ही तुमच्या बँकेत गुंतवायलात त्याच्यावर बँक तुम्हाला 5% इंटरेस्ट द्याली, तर तेच पैसे तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला 60% इंटरेस्ट देऊ. आता सर्वसामान्य नागरिक म्हणते की बाबा तुमच्यापेक्षा जास्त सेफ तर बँक आहे, उद्या जर कंपनी तुमची बुडाली, राईट, तर आमचे पैसे गेले, बट बँक बुडणार नाही. सहसा आजकाल तर बँक पण बुडालेत, बट एका कंपनी बुडण्यापेक्षा बँकेचे बुडायचे चान्सेस कमी असतात ना. मग कंपनी सांगते की बाबा काळजी करू नका, तुम्ही हे 10 करोड जे आम्हाला द्यायला, सपोज उद्या जर आमची कंपनी बंद पडली, तर आमच्या कंपनी जवळ 20 करोड रुपयाची जमीन आहे, राईट, ते जमीन विकून आम्ही तुम्हाला पैसे देऊ. मग शेअर होल्डर मरते, हे नुसतं तोंडी सांगायला का, त्या ह्या प्रमाणपत्रावर लिहिलेलं आहे. कंपनी सांगते की बाबा काळजी करू नका, हा जो कर्ज रोखे प्रमाणपत्र आहे, कर्ज रोखे पत्र, ह्याच्यावर सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत की जे तुमच्याकडून आम्ही पैसे घेतलं, उद्या जर आम्हाला लॉस झालं, तर हे पैसे विकून, हे जे लॉस आहे किंवा तुमच्याकडून घेतलेले जे पैसे आहेत, ते आम्ही हा पर्टिक्युलर संपत्ती विकून तुमच्या पैशाची परतफेड करू. मग तेव्हा कुठं लोकांना वाटते बाबा चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, कंपनी लिहून पण द्यायला, सर्व गोष्टी मेन्शन पण आहेत. मग अशा वेळेस कंपनी लोक काय करतात, त्या कंपनीचे कर्ज रोखे धारक बनतात. आता नीट लक्षात घ्या, इथं चेक करा, ओके, मालकी भांडवल, धनको, असे 2 शब्द तिथं लिहिलेले आहेत. आता जर कंपनी बुडाली, राईट, तर कंपनी भागधारकांना असं म्हणते का की बाबा आम्ही हे विकून पैसे देऊ, ते विकून पैसे देऊ, समहक्क भागधारकांना तर गिनत ना सुद्धा, कंपनी बुडाली, विषय संपला तुमचा. बट कर्ज रोखेदारांना कंपनी स्वतःहून सांगायली की बाबा उद्या जर आमच्या कंपनी जर बुडाली, तर आम्ही तुम्हाला, नीट लक्षात घ्या, संपत्ती विकून पैसे देऊ. हे या दोन्ही मधला मेजर फरक आहे, राईट, डन. आता व्यवस्थित लक्षात घ्या, आता जो टॉपिक आपल्याला स्टार्ट करायचा आहे तो आहे कर्ज रोखे भांडवलाचे स्त्रोत. त्याच्यामधला सर्वात पहिला टॉपिक आहे कर्ज रोखे, अँड त्याच्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत कर्ज रोख्यांची वैशिष्ट्ये, की कोणते कोणते कर्ज रोख्यांची वैशिष्ट्ये काय आहेत काय नाही, आपण व्यवस्थित चेक करूयात. सर्वात पहिला चेक करा, कंपनीच्या सर्व व्यावसायिक कार्यांसाठी
मालकीचे भांडवल पुरेसे नसते. नीट लक्षात घ्या काय सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही कंपनीला व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्याजवळ असणारे जे पैसे आहेत अपुरे ठरतात. कारण आजकाल कच्च्या मालाच्या किमती एवढे वाढलेल्या आहेत, कामगारांचे पगार एवढे वाढलेले आहेत की कोणताही बिझनेस असू दे तिथे जास्तीत जास्त भांडवलाची आवश्यकता लागते. इथंच बघा, मिस्टर मुकेशला जे बिझनेस करायचं होतं त्याला 100 करोड लागले आणि मिस्टर मुकेश जवळ आहेच किती, फक्त 30 करोड आहेत. मग अशा वेळेस तो काय करतो, इथं सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. मालकीच्या भांडवलाबरोबर पूरक म्हणून कर्जाऊ भांडवलाची आवश्यकता असते. बरोबर, पूरक म्हणजे काय, साइड बाय साइड. मालकी भांडवला सोबतच, जसं चहा सोबत तुम्हाला चहा बनवायचा असेल किंवा गाडी चालवायची असेल तर पूरक वस्तू काय, पेट्रोल लागते. बरोबर, वहीचा वापर करायचा असेल तर पूरक वस्तू काय, पेन लागते. इकॉनॉमिक्स मध्ये झालेलंच आहे. त्याचबरोबर व्यवसाय करायचा असेल तर मालकीच्या भांडवलाबरोबर कर्जाऊ भांडवल लागतेच. ह्या 30 करोड बरोबर हे 70 करोड लागणारच आहेत. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक कर्जाऊ कंपनीला रक्कम उभारण्याचा अधिकार आहे. ऑब्व्हियसली व्यवसाय जे करायलेत त्या प्रत्येक कंपनीला कर्ज घेण्याचा, लोन घेण्याचा अधिकार आहे. कंपनी कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे पण कंपनी व्यवसाय करायलेत त्यांना लोकांकडून कर्जाऊ भांडवल किंवा कर्ज घेण्याचा अधिकार आहे. कंपनीच्या घटनेमध्ये कर्जाऊ रक्कम उभारणीसाठी तातडीची तरतूद केलेली असते. आणि कंपनीचं जे घटनापत्रक असतं, जसं भागीदारी व्यवसाय स्थापन होत असताना पार्टनरशिप डीड असते, तसंच कंपनीचं घटनापत्रक असते, मेमोरंडम ऑफ क्लॉज असते, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन असते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतात की कंपनी कर्ज उभारायचं असेल तर कंपनी कोणत्या कोणत्या मार्गाचा वापर करेल. ओके, कंपनीला कर्ज घेण्याचा अधिकार कंपनीची घटना देऊ करते. तर कंपनीला नियमावलीत हा अधिकार कसा व कोणाद्वारे वापरला जाईल हे नमूद केलेलं असतो. कंपनीचं जे रेग्युलेटरी बॉडी असते त्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं असते नियमावलीत कंपनीच्या की लोन कसा घ्यायचा, कोणाद्वारे घेतल्या जाईल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतातच. कर्ज घेण्याचा अधिकार सहसा कंपनीच्या संचालक मंडळास दिलेले असते. कर्ज जर घ्यायचा असेल, संचालक मंडळ म्हणजेच काय, मालक. कंपनी कर्ज घेणार की नाही एखादा एक सर्वसाधारण कर्मचारी ठरू शकत नाही. कर्ज घ्यायचं का नाही हा अधिकार फक्त कोणाला असतो, संचालक मंडळालाच असतो. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर हे जे गोष्टी आहेत अननेसेसरी आहेत, हे वाचनात टाइम वेस्ट करू नका. सरळ जा डायरेक्ट समोर कर्ज रोखे. आता ह्या कर्ज रोखे नावाचा जो पॅरेग्राफ आहे, कर्ज रोख्यामध्ये हा पूर्ण पॅरेग्राफ मध्ये कंपल्सरी एक ऑब्जेक्टिव्ह एक्झामला दरवर्षी विचारण्यात येतो, नीट लक्षात घेणे. कर्जाऊ भांडवल उभारणीतील एक मुख्य स्रोत म्हणजे कर्ज रोखे होय. नीट लक्षात घ्या, तुम्हाला जर कर्जाऊ भांडवल घ्यायचं असेल तर टोटल किती स्रोत तुमच्या जवळ आहेत. जर आपल्याला कर्जाऊ भांडवल घ्यायचं असेल तर कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, एडीआर, जीडीआर, व्यावसायिक बँक, वित्तीय संस्थांचे कर्ज, व्यापारी कर्ज, असे 8 स्रोत आहेत. सर किती स्रोत आहेत? 8. या 8 पैकी प्रमुख सर्वात महत्वाचा स्रोत म्हणजेच काय, कर्ज रोखे आहे. कारण आपल्या बिझनेसला शॉर्ट टर्म साठी जर पैसे पाहिजे असतील, दीर्घ म्हणजे लॉंग टर्म, मीडियम, दीर्घ व मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आपल्या व्यवसायाला जर 3 वर्षासाठी पैसे पाहिजे, आपल्या व्यवसायाला 5 वर्षासाठी, 6 वर्षासाठी, 10 ते 15 वर्षासाठी जर आपल्या व्यवसायाला पैसे पाहिजे असतील तर एक मात्र आणि मुख्य आणि महत्वाचा, राईट, तस तर अनेक आहेत बट महत्वाचा एक आहे ते म्हणजेच कर्ज रोखे. मुदतीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी याचा उपयोग होतो. आपल्याला जर 10 वर्षासाठी पैसे पाहिजे, 15 वर्षासाठी पैसे पाहिजे तर मग अशा वेळेस कर्ज रोखा हा एक मात्र बेस्ट ऑप्शन आपल्याजवळ असतो. कंपनीच्या वित्तीय रचनेमध्ये कर्ज रोख्यांना महत्वपूर्ण स्थान पटकावलेले आहे. कंपनीच्या वित्तीय संरचना, आता कंपनीची वित्तीय संरचना म्हणजेच काय, फायनान्शियल स्ट्रक्चर, की एखाद्या कंपनी जवळ, नीट लक्षात घ्या, एखाद्या कंपनी जवळ जर 100 करोड कॅपिटल असेल, आता हे कंपनीचं फायनान्शियल स्ट्रक्चरच आहे. किती कंपनीचं कॅपिटल आहे? 100 करोड. ओनरचं किती आहे? 30. शेअर होल्डरचं शेअर कॅपिटल किती आहे? 20. डिबेंचर होल्डरचं कर्ज रोखे भांडवल किती आहे? 10. हा जो फायनान्शियल स्ट्रक्चर आहे की मालकाचे किती आहेत, बाहेरच्या लोकांचे किती आहेत, याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, इथं काय सांगण्यात आलेलं आहे, कर्ज रोख्यांना एक महत्वाचं स्थान आहे. कोणत्याही कंपनीमध्ये
किती शेअर होल्डर्स असतात, किती डिबेंचर होल्डर्स असतात हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करत असाल तर ही गोष्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहित असणं. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की कर्ज रोखा म्हणजेच डिबेंचर ही मूळ लॅटिन शब्द, आता कर्ज रोखा म्हणजे काय, डिबेंचर होल्डर. ओके, ही मूळ संज्ञा लॅटिन शब्द डिबेर, DEBERE, डिबेर, DEBARE, डिबेर या शब्दापासून आलेली आहे. याचा अर्थ ऋणी असणे, याचा अर्थ काय, ऋणी. ऑलराईट, असा होतो. कंपनी कायदा 2013 मध्ये कर्ज रोख्या शब्दाची स्पष्ट व्याख्या केलेली आहे. कंपनी कायदा 2013 नुसार डिबेंचर होल्डर म्हणजे काय किंवा कर्ज रोखा म्हणजे काय याची व्याख्या केलेली आहे. पुढील प्रमाणे व्याख्या तुम्हाला एक्झाम मध्ये लिहावी लागते. कंपनी कायदा 2013 कलम 2 नुसार. आता नीट लक्षात घ्या, पार्टनरशिप ऍक्ट असू दे, कंपनी ऍक्ट असू दे, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट असू दे, त्या ऍक्ट मध्ये जे पण काही गोष्टी आहेत, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सुद्धा असू दे, तुमची पुढच्या वर्षी सीए फाउंडेशनला जाल त्यावेळेस तुम्हाला तिथे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असेल, तर या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नुसार किंवा कोणत्याही कायद्यानुसार जे कलम 2 असते त्याच्यामध्ये, त्या ऍक्ट मध्ये जे पण काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्वांची व्याख्या सेक्शन 2 मध्येच केलेली असते. राईट, तुम्हाला जर कधी पार्टनरशिपची व्याख्या येणार गेली तर ऍज पर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 2 लिहून टाकायचं सरळ सरळ, कारण सेक्शन 2 मध्येच डेफिनेशन लिहिलेले असतात. जसं आता इथं आपण व्याख्या डिस्कस करणार आहोत, व्याख्या केलेली आहे कशाची, डिबेंचरची. काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. असं नमूद केलेलं आहे की कर्ज रोखे या शब्दामध्ये कर्ज रोख्यासाठी कर्ज रोखे साठा, बंधपत्र तसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसते ही. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. कंपनी कायद्यानुसार थोडीशी व्याख्या अवघड आहे, व्याख्या आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करूयात की एक्झॅक्ट व्याख्येमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की कर्ज रोखे या शब्दामध्ये कर्ज रोखे साठा, बंधपत्र तसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो ज्यासाठी कंपनी एखादी मालमत्ता तारण ठेवते. आता थोडक्यात सांगायचं काय की कर्ज रोखे धारक म्हणजे असे व्यक्ती की कंपनी ज्यांच्याकडून पैसे घेते आणि पैसे घेतल्यानंतर जोपर्यंत ते पैसे परत करत नाही तोपर्यंत आपली एखादी मालमत्ता त्यांच्याकडे तारण असते. कारण इफ इन केस आपण जर ते पैसे परत केलो नाही तर आपली ते 20 करोडची जमीन गेली, कारण तारण ठेवलेली आहे. तारण ठेवणे म्हणजेच काय, गहाण ठेवणे किंवा गिरवी ठेवणे असं होतं. ओके, त्याच्यापेक्षा मेन व्याख्या पाल्मर यांची आहे. पाल्मर यांची व्याख्या एकदम सोपी आहे, तुम्ही एक्झाम मध्ये त्यांची सुद्धा व्याख्या लिहू शकता. पाल्मरचं मत काय चेक करूयात आपण. पाल्मर यांनी नमूद केलेल्या यांनी केलेली व्याख्या अशी आहे की कर्ज रोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली देते. आता नीट लक्षात घ्या, इथे काय सांगण्यात आलेलं आहे, कर्ज रोखा म्हणजे कंपनीने घेतलेला कर्ज. आता कंपनी हे जे 10 करोड रुपये घ्यायली हे एक प्रकारचं कंपनीने घेतलेलं काय, कर्जच आहे. बरोबर, बँकेकडून घेतलं असतं लोन तर मग बँकेला दर महिन्याला व्याज भरावं लागत असता. फरक फक्त एवढंच आहे की कंपनीने हे पैसे बँकेकडून न घेता सर्वसामान्य लोकांकडून घेतलं. आता जे सर्वसामान्य लोक तुम्हाला पैसे द्यायलेत त्यांना त्या पैशाच्या बदल्यात काहीतरी मिळायला पाहिजे, तर कंपनी त्या पैशाच्या बदल्यात त्यांना कर्ज रोखे प्रमाणपत्र देते. त्याच्यावर नमूद केलेलं असते की बाबा जे तुम्ही आमच्याकडून पैसे घ्यायलोत हे जर पैसे आम्ही तुम्हाला 5 वर्षानंतर परत करणार, पहिला. दुसरा, दरवर्षी आम्ही तुम्हाला त्याच्यावर व्याज देणार. तिसरा, कंपनीला नफा होऊ दे किंवा तोटा होऊ दे कंपनी तुम्हाला पैसे देईल, व्याजाचे पैसे देईल. चौथा, जर भविष्यात 5 वर्षानंतर आम्ही तुमच्याकडून घेतलेले 10 करोड रुपये परतफेड करण्यास असमर्थ ठरलो तर आमच्या कंपनीच्या नावानं 20 करोड रुपयाची या ठिकाणी जमीन आहे ती विकून आम्ही तुम्हाला पैसे देऊ. हे सर्व गोष्टी ह्या मुद्रांकित केलेल्या दस्तऐवजामध्ये मुद्रांकित केलेल्या असतात आणि हे दस्तऐवज म्हणजेच कंपनीनं कर्ज घेतल्याची नोंद आहे, कबुली आहे. इथे क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी तुमच्या जवळ एखाद्या कंपनीचं डिबेंचर सर्टिफिकेट असेल, कर्ज रोखे प्रमाणपत्र असेल, याचा अर्थ त्या कंपनीने तुमच्याकडून काय घेतलेलं आहे, कर्ज. राईट, आणि कर्ज बाजारीपणाची इनडायरेक्टली कंपनी काय दिली, कबुली दिली. ओके, त्याच्यानंतर टोफनची सुद्धा एक व्याख्या आहे. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेली आहे चेक करा. व्याख्यामध्ये कर्ज रोखा हा कंपनीने
नीट लक्षात घ्या. टोफनचं म्हणणं काय, कर्ज रोखा हा कंपनीने धारकास दिलेल्या कर्जाचा पुराव्याचा दस्तऐवज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. म्हणजे इनडायरेक्टली काय, की जे डिबेंचर असतात, कर्ज रोखा असतात, हा कंपनीने धारकास दिलेल्या कर्जाचा पुराव्याचा दस्तऐवज होय. आता नीट लक्षात घ्या की ज्या ज्या लोकांकडून तुम्ही कर्ज घेतला त्या लोकांकडून हा जो प्रमाणपत्र आहे कर्ज रोखा, ऑलराईट, हा एक प्रकारचा पुरावा आहे की बाबा आम्ही तुमच्याकडून पैसे घ्यायलो आणि इफ इन केस आम्ही पैसे देण्यास असमर्थ ठरलो तर ती जमीन विकून आम्ही तुम्हाला पैसे देऊ. म्हणजेच एखादी मालमत्ता आपण काय करायला, तारण ठेवायला. आता ही जी तारण मालमत्ता असते ती एखादी जमीन असते, सोनं नाणं असतं, एखादी बिल्डिंग असते, व्हॉट एव्हर जे पण कंपनीला वाटते, किंवा कंपनीनं फिक्स डिपॉझिट म्हणून बँकेत ठेवलेली रक्कम असते, काही असते. आता ह्या कर्ज रोख्यांचे काही वैशिष्ट्य आहेत. जसं आपण समहक्क भागांचे वैशिष्ट्य बघितलं, अग्रहक्क भागांचे वैशिष्ट्य बघितलं, तसंच समहक्क कर्ज रोख्यांची सुद्धा वैशिष्ट्य आहेत जे आपल्याला या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे, जो की आजचा मेन सेंटर टॉपिक ऑफ अट्रॅक्शन आहे, जे की एक्झामला येऊ शकतं, अनेक वेळेला आलेलाच आहे. ऑलराईट, आज थोडंसं इंट्रोडक्शन द्यायला लेट झालं कारण टॉपिकच एवढा महत्वाचा होता. याच्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये 2 मिनिट बोलून मी माझं स्वतःचं इंट्रोडक्शन देतो, पण आज फर्स्ट टाइम इंट्रोडक्शनच हा व्हिडिओ एवढा मोठा होता की मला स्वतःचं ओळख किंवा म्हणजे मेन टॉपिक एवढं मोठं होतं की स्वतःची ओळख द्यायला टाइम पुराला नाही. स्वतःच देतो. नमस्कार, मी प्रसाद, DA2 अकॅडमीच्या 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं पुन्हा एक वेळेस स्वागत करतोय. जो आजचा ह्या क्लासमध्ये आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहोत तो आहे कर्ज रोख्यांचे वैशिष्ट्य. चला, सर्वात पहिलं वैशिष्ट्य बघा, वचन. आता वचन म्हणजेच काय, चेक करा. कर्ज रोखे म्हणजेच त्यावर नमूद केलेली ठराविक रक्कम कर्जाऊ घेतल्याचे वचन आहे. ऑलराईट, तुम्ही जे कर्ज रोख्यांकडून पैसे घ्यायलात आणि जे पैसे इनडायरेक्टली ते जे पैसे आहेत ते घेतल्याचं कर्ज आहे, ते तुम्ही त्याला वचन द्यायला की बाबा 5 वर्षानंतर मी तुला हे पैसे परत करतो. हे कशावर लिहिलेलं असते, त्या कर्ज रोख्यावर लिहिलेले असते. कर्ज रोखे जेव्हा जेव्हा शब्द येईल तेव्हा तुमच्या माइंड मध्ये हा सर्टिफिकेट यायला पाहिजे रिलायन्स इंडस्ट्रीजचा. राईट, ह्याच्यावर नमूद केलेलं आहे मी वचन देतो की तुमच्याकडून जे पैसे घ्यायलो 5 वर्षानंतर परत करेन. पहिला वैशिष्ट्य आहे वचन. दुसरा वैशिष्ट्य आहे, मी ऑलरेडी सांगितलंय, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. पैशाची किंमत जी आहे ते कालांतरानं कमी 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 होत आहे. ओके, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, कर्ज रोख्यांचे दर्शनी मूल्य हे तुलनेने जास्त असते. एका कर्ज रोख्याची किंमत 100 किंवा 100च्या पटीत असते. आता इथं जे स्क्रीनवर कर्ज रोखे आहेत हे कोणते आहेत बघा. सर्वात पहिला इथे तुम्हाला दिसत असेल नॉन कन्व्हर्टिबल. नॉन कन्व्हर्टिबल म्हणजेच काय, अपरिवर्तनीय. पुढचा जो क्लास असेल तो कर्ज रोख्यांच्या प्रकारावर असेल, त्याच्यामध्ये हा पॉइंट क्लिअर करेन मी. ओके, त्याच्यानंतर इथे चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे, नंबर ऑफ डिबेंचर्स हेल्ड. कंपनीनं ह्या मधुरिका चंद्रकांत मर्चंट या व्यक्तीला, आणि ही फोटो मला गुगलवर सापडलेली आहे, असं काही नाही की माझ्या ओळखीचे वगैरे आहेत, गुगलवर तुम्ही डिबेंचर इमेज म्हणून टाका, येऊन जाईल. ओके, तर मधुरिका चंद्रकांत मर्चंट कंपनीनं यांना विकलेले आहेत. नॉट ओनली दिस बट ऑल्सो अतुल मर्चंट, मीरा तुषार देसाई अँड दक्षा मधुकर शाह, अशा या 4 ते 5 लोकांना कंपनीनं डिबेंचर्स विकलेले आहेत. किती डिबेंचर्स विकलेले आहेत, 8 डिबेंचर्स कंपनीनं यांना विकलेले आहेत. ऑलराईट, अँड त्याच्यानंतर यातल्या प्रत्येक डिबेंचरची किंमत चेक करा. एका भागांची किंमत किती आहे, एका भाग म्हणालो मी, एका कर्ज रोख्याची किंमत इथे चेक करा किती सांगण्यात आलेली आहे, 60 रुपये. अमाऊंट पेड पर डिबेंचर किती आहे, 60 रुपये. 60 गुणिले, चेक करा आता, 60 गुणिले 8, 8 संग 48 म्हणजे जवळपास 480 रुपये यांनी या कंपनीमध्ये गुंतविलेले आहेत. राईट, आता याच्यामध्ये काही कंपनीनं सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या प्रकारचे डिबेंचर्स कंपनी द्यायली, ज्याच्यामध्ये नॉन कन्व्हर्टिबल म्हणजे परिवर्तनीय, रिडीमेबल पार्टली कन्व्हर्टिबल म्हणजेच काय, परतफेडीचे, रिडीमेबल म्हणजे परतफेडीचे, नॉन कन्व्हर्टिबल म्हणजे अपरिवर्तनीय,
रिडीमेबल म्हणजेच रिडीमेबल पार्टली कन्व्हर्टेबल. आता कंपनी ह्याच्यामध्ये अनेक उपप्रकार काढते, त्या सर्व जर उपप्रकारचा विचार केला तर मग तुमचा अभ्यास होत नाही. साधा सिंपल सांगतो, नॉन कन्व्हर्टेबल अपरिवर्तनीय, रिडीमेबल परतफेडीचे. ओके सर, आपल्या पुस्तकात टोटल किती आहेत? 8 आहेत. पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करू. सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की त्या कर्ज रोख्यांची किंमत, ह्याचा आपला टॉपिक चालू आहे. ओके, टॉपिक चालू आहे, भटकू नका. दर्शनी मूल्य, सध्या कर्ज रोख्यांचे दर्शनी मूल्य तुलनेने जास्त असते, 100 किंवा 100च्या पटीत असते. ओके, म्हणजे 100च्या पटीत म्हणजे 500 600 असं. आता इथं एका डिबेंचरची किंमत किती आहे? 60. ह्या चौघांनी मिळून किती परचेस केले? 8. म्हणजे जवळपास 480 रुपये चे कर्ज रोखे या कंपनीच्या यांनी घेतले. ओके डन. चलो, त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेली आहे? रक्कम परतफेडीची वेळ. ओके, आता कंपनीनं, नीट लक्षात घ्या, कंपनीनं हे जे 10 करोड रुपये या सर्व डिबेंचर होल्डर्स कडून घेतलेले आहेत, या कर्ज रोखे धारकांकडून घेतलेले आहेत, ते परत कसं करायचं? चेक करा, काय सांगण्यात आलेलं आहे? कर्ज रोख्यांच्या मुद्दलाची रक्कम ठराविक मुदतीनंतर परत केली जाते. कर्ज रोखे प्रमाणपत्रावर कर्ज रक्कम परत करण्याची तारीख नमूद केलेली असते. नीट लक्ष द्या, काय सांगण्यात आलेलं आहे की कंपनी ज्या लोकांकडून पैसे घ्यायले, कर्ज रोखे धारकांकडून, त्यांना सांगते पैसे घेण्याच्या अगोदरच की तुमच्याकडून जे बाबा की 10 करोड रुपये घ्यायलोत, हे आम्ही 5 वर्षानंतर देणार, 10 वर्षानंतर देणार, हे कंपनी क्लिअर कट मेन्शन करत असते. आता आपल्याजवळ जे डिबेंचरचं प्रमाणपत्र आहे, याच्यावर आपण चेक करूयात. मी तेवढं जास्त काय वाचलं नाहीये की कंपनी कधी परत करेल काय नाही, असं काही सांगितलेलं आहे का? जस्ट 1 सेकंड, मी जस्ट चेक करायलो. ओके, कारण 31/12/93 आहे, आजपासून जवळपास नाही म्हणलं तरी 30 ते 35 वर्ष जुना आहे. ओके, आणि त्यावेळेस कंपनी कायदा 2013 नव्हता, कंपनी कायदा 1956 होता. इथं वर बघा, कंपनी ऍक्ट 1956 तुम्हाला दिसत असेल. ओके, एकोणीसशे 30 नोव्हेंबर 1991 ला कंपनी इश्यूड करायली. अँड 20 फेब्रुवारी 1993 इथे एक डेट दिलेली आहे. एनिवेज, तो पार्ट आपण नंतर डिस्कस करू, बट सध्या पुरतं लक्षात ठेवा, कारण त्याच्या नादामध्ये व्हिडिओची लेंथ वाढून जाते. ओके, रक्कम परतफेडीची वेळ. कर्ज रोख्यांना त्यांच्याकडून घेतलेली जी पैसे आहेत 10 करोड रुपये, ठराविक कालानंतर कंपनी परत करते, आणि किती वेळानंतर करणार आहे त्या कर्ज रोख्यांवर लिहिलेली असते. त्याच्यानंतर परतफेडीसाठी प्राधान्य. आता नीट लक्षात घ्या, परतफेडीसाठी प्राधान्य पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? कंपनी इतर दावेदारांपेक्षा कर्ज रोखेदारांना भांडवल परतफेडीसाठी प्राधान्य देते. आता नीट लक्षात घ्या, जेव्हा पैसे परत करायची वेळ आली, पैसे परत करायची वेळ आली, तर काही वेळेला कंपनी ठेवीदारांकडून पैसे घेतलेले असतात, बँकांकडून पैसे घेतलेले असतात, वित्तीय संस्थांकडून पैसे घेतलेले असतात, राईट. आता ज्या वेळेस ते पैसे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर कंपनी परत करायला चालू करते, तर सर्वात बऱ्यापैकी पहिलं प्राधान्य, भागधारकांपेक्षाही सर्वात अगोदर प्राधान्य कर्ज रोखे धारकांना देण्यात येते. इथं क्लिअर कट मेन्शन केलं नाही, बट कुठं ना कुठं इनडायरेक्टली सांगितलेलं आहे की बाबा सर्वात पहिले पैसे तुमचे मिळणार. ओके डन. त्याच्यानंतर परतफेडीचे आश्वासन. आता नीट लक्षात घ्या, नेक्स्ट पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे? कर्ज रोखे हे दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात. कर्ज ठराविक मुदतीनंतर परत करण्याची हमी यामध्ये दिलेली असते. क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे की कर्ज रोखे जे धारक आहेत हे कंपनीला 10 वर्षासाठी पैसे द्यायलेत, 15 वर्षासाठी पैसे द्यायलेत. त्यामुळे कंपनी काय करते, त्यांना क्लिअर कट सांगते की बाबा 10-15 वर्षानंतर कदाचित आज जो संचालक मंडळाचा जो अध्यक्ष आहे तो नसेल, आज जो कंपनीचा जो मालक आहे कदाचित उद्या 10-15 वर्षानंतर त्याचा मुलगा असेल, बट कोणीही असू दे संचालक मंडळ, आम्ही तुमचे पैसे परत करण्याचं आश्वासन देतो, ठराविक कालावधीनंतर आम्ही ते पैसे परत करून देऊ. ऑलराईट. त्याच्यानंतर व्याज. आता नीट लक्षात घ्या, जे कंपनीचे भागधारक असतात त्यांना
लाभांश मिळत असतो, समहक्क भागधारकांना लाभांश कमी जास्त दराने मिळत असतो, अग्रहक्क भागधारकांना लाभांश ठराविक दराने मिळत असतो. बट जे कर्ज रोखे धारक आहेत ह्यांना जो मिळणारा व्याज असतो तो त्याच्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, कर्ज रोख्यांना निश्चित दराने व्याज, निश्चित दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते. व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. कंपनीने नफा कमवला असेल किंवा नसेल, नीट लक्षात घ्या काय सांगण्यात आलेलं आहे की ज्या कर्ज रोखे धारकांकडून तुम्ही पैसे घेतलात त्यांना ठराविक कालावधीनंतर तुम्हाला व्याज द्यावाच लागतो. भलेही तुमच्या कंपनीला फायदा होऊ दे, नफा होऊ दे किंवा नफा झाला नाही, कंपनीला व्याज देणे कसं आहे, बंधनकारक आहे. एक वेळेस कंपनीला नफा झाला नाही तर कंपनी समहक्क भागधारकांना लाभांश देत नाही. क्लिअर कट सांगते, यावर्षी नफा झाला नाही, पैसे मिळणार नाहीत. बट जे कंपनीचे कर्ज रोखे धारक असतात त्यांना कंपनीला कंपल्सरी पैसे द्यावंच लागेल. का? कारण तसं नमूद केलेलं आहे पैसे घेत असताना. डन. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, कर्ज रोख्या संबंधित घटक. आता हे जे कर्ज रोखे संबंधी आहेत याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो नीट लक्षात घ्या. एका कर्ज रोख्या संबंधित घटकांमध्ये 3 व्यक्तींचा समावेश होतो. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. सर्वात पहिला कंपनी. का? कारण कंपनी लोकांकडून पैसे घ्यायली, त्यामुळे सर्वात पहिला समावेश होतो कंपनीचा, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कर्ज रोख्या संबंधित घटकांमध्ये 3 जणांचा समावेश होतो. 3 पैकी सर्वात पहिला आहे कंपनी, कारण कंपनी काय घ्यायली, कर्ज घ्यायली. तिसरा आहे कर्ज रोखे धारक, जे कर्ज कंपनीला द्यायलेत. जसं की उदाहरणार्थ इथे चेक करा, रिलायन्स कंपनी तर पैसे घ्यायली आणि हे सगळे कर्ज रोखे धारक कंपनीला पैसे द्यायलेत. ऑल राईट. त्याच्या बदल्यात कंपनी कर्ज रोखे धारकांना काय द्यायली, चेक करा. कर्ज रोखे धारक हा व्यक्ती कंपनीस कर्जावर रक्कम उपलब्ध करून देतो की या बाबा तुम्हाला कर्ज पाहिजे घ्या. त्याच्या बदल्यात त्यांना कर्जावर रकमेचा पुरावा म्हणून कर्ज रोखे प्रमाणपत्र दिले जाते. आता सर्वसामान्य नागरिक कंपनीला लोन देतात, सामान्य नागरिक कंपनीला लोन द्यायलेत, त्याच्या बदल्यात कंपनी त्यांना त्याचा पुरावा द्यायली, त्याचं पैसे दिल्याचं काहीतरी एव्हिडन्स पाहिजे ना, प्रूफ पाहिजे ना, म्हणून कंपनी त्यांना काय द्यायली, कर्ज रोखे प्रमाणपत्र. इथं दिसायलंय. हा, आता नीट लक्षात घ्या, व्यवस्थित चेक करा. ओके, आपण बघितलं होतं की रिलायन्स कंपनीला 100 करोड पाहिजे, त्यापैकी मालकाजवळ आहे 30 करोड, 20 करोड भागांची विक्री केली, 10 करोड रुपयांचे कर्ज रोख्यांची विक्री केली. आता हे जे 10 करोड रुपये आहेत, हे 10 करोड पैकी कोणी 50,000 रुपये दिलं, कोणी 10,000 रुपये दिलं, कोणी 20,000 रुपये दिलं, कोणी या 10 करोड पैकी 1 करोड एकटाच दिला. हे एकटाच मालक, एकटाच व्यक्ती नसतो सहसा, कारण एकदाच 10 करोड रुपये एका कंपनीला दिलं, बुडाली तर सगळंच जाऊ शकते ना. भलेही तुम्हाला त्यांनी तारण ठेवायलेत पण मगजमारी नको. त्यामुळं आपले पण आई वडील काय करतात, त्यांना पैसे आले, काही पैशाचं सोनं घेतात, काही पैसे बँक अकाउंट मध्ये टाकतात, म्हणजे डायव्हर्सिफाय करतात. काही पैसे चांदी घेतात, काहीचे सोने घेतात, काही बँकामध्ये ठेवतात, काही स्वतःजवळ घरी कॅश ठेवतात, काही पैसे उधारी घेतले असेल तर ते परतफेड करतात. राईट. त्यामुळे कोणतीही कंपनी एका व्यक्तीकडून पैसे घेत पण नाही आणि एक व्यक्ती एका कंपनीला देत पण नाही. कंपनीला पण रिस्क घ्यायचं नसते, त्यामुळे कंपनी काय करते की जास्तीत जास्त मर्यादा ठेवून टाकत असते. सहसा मॅक्सिमम कंपनी करत नाही, बट आपल्याला इथे समजून घ्यायचं तसं. आता असं अज्युम करा की हे जे 10 करोड कंपनीला आलेत, हे 10 करोड रुपये विविध 700 लोकांनी कंपनीला दिलेले आहेत. किती लोकांनी? 700 लोकांनी. सर 700 लोकांनी कंपनीला 10 करोड रुपये दिलेत, याचा अर्थ कंपनीला 700 प्रमाणपत्र द्यावं लागले असते. ऑब्व्हियसली एवढं तर काम कंपनीला करावंच लागतंय. राईट. आता नीट लक्षात घ्या की जेव्हा कंपनीला पैसे पाहिजे होते, हे 700 लोक आले. कोणी नागपूरवरून आलं, कोणी नांदेडवरून आलं, कोणी अमरावतीवरून आलं, कोणी पुण्यावरून आलं, कोणी सोलापूर, सांगली, सातारावरून आलं, कोणी मुंबईवरून आलं. अशा सगळ्यांनी मिळून कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन कर्ज रोख्यांची खरेदी केली. ऑल राईट. आता कंपनी काय करत असते की या 700 लोकांना कॉन्टॅक्ट करावं लागेल ना, की कंपनीमध्ये काय चालू आहे, काय नाही, काही ना काही अपडेट्स द्यावं लागेल ना. मग कंपनी काय करते की या 700 पैकी
कोणत्या तरी एकाची नियुक्ती करत असते. इथे काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. विश्वस्त, नेक्स्ट जो टॉपिक आपण डिस्कस करायला विश्वस्त. जर कंपनी जर 500 पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे विकत असेल, ऑब्विसली कंपनी किती लोकांना विकली? 700 ला. तर कंपनी कर्ज रोखे विश्वस्ताची नेमणूक करते. या विश्वस्तांमार्फत कंपनी कर्ज रोखे धारकांशी पत्रव्यवहार करते आणि विश्वस्त व कर्ज रोखे धारक यांच्याशी कंपनी करार करते. या करारास विश्वस्त करार म्हणतात. भाई आतापर्यंत अनेक वेळेला एक्झाम मध्ये प्रश्न आलेला आहे. काय लिहायचं? कंपनीने जर 500 पेक्षा जास्त कर्ज रोखे धारकांना कर्ज रोखे विकली तर कंपनी कर्ज रोखे धारकांसोबत व्यवहार करण्यासाठी, कर्ज रोखे धारकांसोबत संपर्क करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करत असते. या व्यक्तींमध्ये, कंपनीमध्ये आणि या कर्ज रोखे धारकांमध्ये जो करार होतो त्या करारास काय म्हणतात? विश्वस्त करार. नीट लक्षात घ्या. काय सांगण्यात आलेलं आहे? कंपनी जर 500 पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे विकत असेल तर कंपनी कर्ज रोख्या विश्वस्तांची नेमणूक करते. पहिला पॉइंट समजून घेण्याचा, कंपनी कर्ज रोखे विश्वस्तांची नेमणूक कधी करते? जेव्हा कंपनी 500 पेक्षा जास्त कर्ज रोखे धारकांना कर्ज रोखे विकते. दुसरा पॉइंट इथं काय सांगण्यात आलेला आहे? या विश्वस्तांमार्फत कंपनी कर्ज रोखे धारकांशी व्यवहार करते. आता नीट लक्षात घ्या. कंपनी सर्वात पहिले काय केली? व्यवस्थित समजून घ्या की 500 पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे विकली. आता कंपनी काय करायली? या सीतारामन नावाच्या व्यक्तीची नियुक्ती केली. आता ह्या सीतारामनचं कॉन्ट्रॅक्ट काम काय? की जेव्हाही कंपनीला एखादी एक माहिती या कर्ज रोखे धारकांना सांगायचं असेल की बाबा तुम्हाला देण्यात येणारं व्याज या महिन्याच्या एवढ्या तारखेला येईल, आम्ही तुम्हाला 5% व्याज दरवर्षी देतो म्हणून सांगितलं होतं, तर 5%पैकी 3% व्याज या महिन्यात, 2% व्याज पुढच्या महिन्यात येईल, असं काहीही माहिती या 700 जणांना सांगायचं असेल तर कंपनी सर्वात पहिला कोणाला सांगते? सीतारामनला. आणि सीतारामनचं काम आहे की ही सर्व माहिती या 700 लोकांना पोहोचवणे. राईट? हा. आता दुसरं पॉइंट काय सांगण्यात आलेलं आहे समजून घ्या की विश्वस्त व कर्ज रोखे धारक यांच्याशी कंपनी करार करते. विश्वस्त व कर्ज रोखे धारक, कंपनी या दोघांसोबत काय करायली? करार करायली, ऍग्रीमेंट व्हायले. त्या ऍग्रीमेंटला काय म्हणतात? विश्वस्त करार. त्या ऍग्रीमेंटला काय म्हणतात? विश्वस्त करार. सर्वात पहिला नीट लक्षात घ्या. 500 पेक्षा जास्त कर्ज रोखे धारकांना कंपनीनं कर्ज रोखे विकले तर कंपनी कर्ज रोखे विश्वस्ताची नेमणूक करते. पहिला पॉइंट. दुसरा, कंपनी कर्ज रोखे विश्वस्तांमार्फत कर्ज रोखे धारकांशी व्यवहार करते. म्हणजे अरे बापू सांगून टाक या तारखेला पैसे येणार आहेत, यानं लगेच व्हॉट्सअपवर खट 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 मेसेज, व्हॉट्सअपवर करत नाही, मेलवर कंपनी सर्वांना कॉन्टॅक्ट करते. हे सांगायचं काम कोणाचं? ह्याचं आहे. कंपनी आणि कर्ज रोखे धारक आणि कर्ज रोखे विश्वस्त, कंपनीचा या दोघांसोबत करार व्हायलाय. या कराराला म्हणतात विश्वस्त करार. क्लिअर झाला? डन. याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, कर्ज रोखे वाटपाचा अधिकार. काय सांगण्यात आलेला आहे? कंपनी कायदा 2013 कलम 179 पोट कलम 3 नुसार संचालक मंडळाकडे कर्ज रोखे वाटपाचा अधिकार असतो. आता एक कर्ज रोखे वाटपाचा अधिकार कोणाचा आहे? मुकेशचा. ओके. काय सांगण्यात आलेलं आहे? जर भागांची विक्री करायचं का नाही, सॉरी, कर्ज रोखे धारकांची विक्री करायचं की नाही, कर्ज रोखे विकायचं का नाही, हा पूर्ण अधिकार कोणाचा आहे? संचालक मंडळाचा अधिकार आहे. त्यानंतर नेक्स्ट सांगण्यात आलेलं आहे कर्ज रोखे धारकांचा दर्जा. काय सांगण्यात आलेलं आहे? कर्ज रोखे धारक हे कंपनीचे धनको असतात. कंपनीचे काय असतात? धनको. का धनको रे भाई? काय सांगण्यात आलेलं आहे? कारण कर्ज रोखा म्हणजेच कंपनीला घेतलेले कर्ज असून त्यांना स्थिर दराने ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते आणि असं व्याजांची परतफेड करेपर्यंत दिला जातो. आता धनको म्हणजे समजून घ्यायचं क्रेडिटर्स. धनको म्हणजेच काय? क्रेडिटर्स.
ओके, जे कर्ज रोखे आहेत हे कंपनीचे धनको आहेत, एवढं समजून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर मतदानाचा अधिकार. साधं सिंपल लॉजिक आहे. समहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार असतो, कर्ज रोखे धारकांना मतदानाचा अधिकार नसतो. क्लिअर कट सांगण्यात आलेला आहे. कंपनी कायदा 2013 कलम 71 पोटकलम 2 नुसार मतदानाचा अधिकार असलेल्या कर्ज रोख्यांचे वाटप करू शकत नाही. कायद्यामध्येच लिहिलेलं आहे की जर तुम्ही कर्ज रोखे विक्री करत आहात तर त्या कर्ज रोखे धारकांना मतदानाचा अधिकार नसतो. राईट. त्याच्यानंतर कर्ज रोखे सर्वसामान्य जे अॅन्युअल जनरल मीटिंग असते याच्यामध्ये सुद्धा मतदान करू शकत नाहीत. म्हणजे ते एक प्रकारचे आहेत का म्हणजेच आहेत, पैसे दिले. समहक्क भागधारक कसं मतदानाचा अधिकार आहे त्यांना, त्याचबरोबर कंपनीच्या सर्वसाधारण सभेत हजर राहण्याचा सुद्धा अधिकार आहे. बट कर्ज रोखे धारकांना अशा प्रकारचे अधिकार नसतात. हे अशा छोटे छोटे गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगितले होते की अगोदर एक वेळेस कंपल्सरी कर्ज रोखे धारक आणि भागधारक किंवा भाग ह्याच्यातला फरक समजून घेणे. त्याच्यानंतर तारण. तारण म्हणजेच काय, ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की सामान्यतः स्थिर भार असलेली मालमत्ता म्हणजेच काय, फिक्स्ड ऍसेट्स, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, हे सगळे काय फिक्स्ड ऍसेट्स आहेत. किंवा तरती भार असलेली मालमत्ता, फ्लोटिंग करंट ऍसेट्स म्हणू शकता. ओके, तारण देऊन कर्ज रोखे सुरक्षित केले जातात. म्हणजे साधं सिंपल आहे की कंपनी हे जे 10 करोड रुपये द्यायली, राईट, म्हणजे लोकांकडून घ्यायली, त्यांना क्लिअर कट सांगलेलं असते बाबा 10 करोड घ्यायला. इफ इन केस आता 5वी-6वी वेळेस आहे बरं, मीच सांगून थकून गेलो, तुम्ही तर ऐकून किती थकून गेला असाल. कंपनी जे 10 करोड रुपये घ्यायली त्याच्या बदल्यात यांना तारण द्यायले की बाबा आम्ही जर पैसे देऊ शकलो नाही तर तुम्ही आमची XYZ स्थिर मालमत्ता आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, फर्निचर आहे, ते घेऊन जाऊ शकता किंवा ते विकून तुमचे पैसे वसूल करू शकता, असं इथं सांगितलेलं आहे क्लिअर कट तारण मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. जेव्हा मी जे वाक्य बोललो तिथेच आहे, जर कंपनी व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास तयार नसेल तर कर्ज रोखे धारक कंपनीची मालमत्ता विकून त्याचे पैसे वसूल करू शकतात. आणि हे काम कोण करते, सीतारामन. विश्वस्त करार त्यांनाच आहे कंपनीमध्ये. त्याच्यामध्ये कंपनी आणि कर्ज रोखे विश्वस्त आणि कर्ज रोखे धारक याच्यामध्ये जो करार झालेला असतो त्याला विश्वस्त करार म्हणतात. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात. इफ इन केस आम्ही पैसे देण्यास असमर्थ ठरलो, मिस्टर सीतारामन हा कर्ज रोखे विश्वस्त आहे, हा स्वतः ते संपत्ती विकेल आणि ते पैसे त्याच्याकडे येतील आणि आलेले पैसे तुम्हाला देऊन टाकेल. ओके, डन. इश्युअर जारी करते काय सांगण्यात आलेलं आहे, खाजगी कंपनी तसेच सार्वजनिक कंपनी कर्ज रोखे वाटपाचे वाटप करू शकतात. आता बघा, सरकारी कंपन्या अनेक आहेत मार्केटमध्ये. NTPC गव्हर्नमेंटची कंपनी आहे, राईट, तर हे सुद्धा डिव्हेंचर्स विकते. रिलायन्स कंपनी खाजगी कंपनी आहे, हे सुद्धा कर्ज रोखे विकते, राईट. आणि हे असे पॉइंट जे असतात छोटे छोटे पॉइंट हे पाठ करत चला, कारण हे एकदम सोपे आहेत आणि लगेच तुम्हाला मार्क्स मिळतात. जर तुम्हाला उद्या एक्झाम मध्ये प्रश्न आला कर्ज रोख्याचे वैशिष्ट्य तर किती सोपे पॉइंट आहेत. त्याच्यानंतर नोंदणी. कर्ज रोख्यांची किमान एक मान्यता प्राप्त भाग बाजारामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. करंट सिच्युएशन मध्ये भारतामध्ये मुंबई भाग बाजार असेल, कलकत्ता स्टॉक बाजार असेल, जसं मुंबईला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणतात, कलकत्त्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणतात, या दोन्ही पैकी कुठेही तुम्ही तुमचं भाग जे आहे ते नोंद करू शकता. त्यानंतर हस्तांतरण. हस्तांतरणाद्वारे इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर कर्ज रोख्यांचे सहजपणे हस्तांतरण केले जाते. आता हस्तांतरण म्हणजेच काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात, जिथं आपल्याला अशा 8 प्रकारचे कर्ज रोख्यांचे प्रकार आहेत ते डिस्कस करायचे आहेत. त्याच्यामध्ये हस्तांतरण हा भाग आपण पाहूयात. ऑल राईट, डन. आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. SP चे खूप सारे व्हिडिओज बिग बुल बॅच मध्ये येणार आहेत. साइड बाय साइड युट्यूबला पण काही व्हिडिओज त्यातून पडतील. ऑल राईट, डन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.